पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्यात। दहशतवाद्यांचा शोध घेण्यासोबतच मोठं सर्च ऑपरेशनही सुरू झाले। त्यातच पाकिस्तान विरोधात कठोर निर्णय घेऊन पावलं उचलायला सुरुवातही झाली। असं असलं तरी पाकिस्तानसह काही देशांनी भारतावर नवा हल्ला केलाय। त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाहूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। पहलगाम नंतर भारतात नवे हल्ले, रेल्वे बँकांसह अनेक कार्यालय टार्गेट, भारतीय तपास यंत्रणा सतर्क। जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। त्यानंतर संपूर्ण जगभरात खळबळ उडाली। या हल्ल्यात अनेक पर्यटकांचा बळी गेल्यानं भारतात संतापाची लाट उसळलेली आहे। तर दुसरीकडे भारत सरकारनं कठोर पावलं उचलत पाकिस्तानची नाकाबंदी केली आहे। त्यानंतर रडकुंड्या पाकिस्ताननं कोल्हेकोई सुरू केली। सिंधू कराराच्या निर्णयानंतर पाकिस्ताननं भारताला पोकळ धमक्या दिल्या। आता त्यावरून वातावरण चांगलंच तापलंय। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतावर आणखीन एका नव्या हल्ल्याचं सावट उभं राहिलंय। या हल्ल्याला सायबर वॉरफेअर अर्थात सायबर युद्ध म्हटलं जातं। याबाबत महाराष्ट्र सायबर सेलनं धक्कादायक अहवाल दिलाय। 23 एप्रिल नंतर भारतावर 10 लाख सायबर हल्ले झाल्याचं उघड झालंय। डिजिटल हल्ल्यांसह संघटित सायबर युद्ध सुरू झाल्याचा अहवाल आहे। पाकिस्तान, मध्य पूर्व देश, मोरोक्को आणि इंडोनेशियातून हे सायबर हल्ले केले जात आहेत। टीम इन्सेन पीके हा पाकिस्तानी एपीटीचा ग्रुप हल्ला करण्यात सक्रिय आहे। आर्मी कॉलेज, सैनिक वेलफेअर, आर्मी स्कूलच्या वेबसाईटवर हल्ले केले जात आहेत। रेल्वे, बँकिंग, सरकारी पोर्टल सारख्या महत्त्वाच्या यंत्रणांना देखील या हल्ल्यांचा धोका आहे। तर डार्क वेबवर भारतीय टेलिकॉमचा टेराबाइट डेटा लीक झाल्याचं आता उघड झालंय। आतंकवादी हमला झाल्यानंतर डिजिटल वॉर, सायबर वॉर जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे। त्यामुळे सर्व भारतीयांनी स्वतःचा अकाउंट सेफ आणि सिक्युअर करणं आवश्यक आहे। नाहीतर त्यांच्या वेबसाईट्स मधील डेटा आणि इम्पॉर्टंट जो डेटा असेल त्याच्यावरती अटॅक होऊ शकतात, त्याचा मिसयूज होऊ शकतो। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानची कोंडी केली। महत्त्वाच्या 5 निर्णयानंतर देखील भारत पाकिस्तानला अद्दल घडवण्याची तयारी करतोय। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। इस देश की इंच इंच भूमि पर से आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा। असं असलं तरी दुसरीकडे घाबरलेल्या पाकिस्ताननं आणि इतरही काही देशांनी भारतावर सायबर हल्ले करण्याचा प्लॅन केला। त्यामुळे आता पाकिस्तान विरोधी मैदानी, अवकाशातलं आणि समुद्री युद्ध सुरू होण्याची शक्यता असतानाच आता भारतानं सायबर हल्ले परतवण्याची देखील तयारी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।